तर गोव्यात सुद्धा आज क्रिसमसची धूम पाहायला मिळते। त्यासाठी गोव्यामध्ये अगदी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। महत्त्वाच्या चर्चमध्ये सकाळच्या प्रार्थनांना सुरुवात झाली आहे। दुपारपर्यंत या सगळ्या प्रार्थना सुरू राहतील आणि दुपारनंतर सेलिब्रेशन अर्थात पार्टी सुरू होईल। या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी अनिल पाटील। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गोव्यामध्ये क्रिसमसची धूम आहे। आत्ता सध्या या क्षणाला क्रिसमसच्या प्रार्थनांना सुरुवात झालेली आहे। मिडनाईट मासनं नाताळाला सुरुवात होत असली तरी आज दिवसभरातल्या प्रार्थना सर्वात महत्त्वाच्या असतात। आजच्या प्रार्थनांमध्ये प्रामुख्याने 3 प्रार्थना होतात। यामध्ये सुरुवातीला कोकणी प्रार्थना होते, इंग्रजी प्रार्थना होते आणि दुपारच्या सत्रांमध्ये पोर्तुगीज प्रार्थना गोव्यामध्ये होतात। हा जो आजचा दिवस असतो, एकीकडे एका बाजूला चर्चमध्ये हे सगळं सेलिब्रेशन सुरू असतं आणि दुसरीकडे आज सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याकारणानं आज जो पार्टी म्हणून जर आपण पाहिलं तर ब्रंच पार्ट्या आज आयोजित केल्या जातात। ब्रंच म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट स्किप करायचा आणि सरळ लंच घ्यायचं, म्हणजे सकाळचा जो काही आपण ब्रेकफास्ट घेतो तो घ्यायचा नाही आणि मग सरळ जेवण करायचं। तर याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मिडनाईट मासच्या ज्या प्रार्थना असतात त्या खूप उशिरापर्यंत चालतात आणि मग त्या पार्ट्या उशिरापर्यंत चालल्यामुळं मग सकाळचा ब्रेकफास्ट स्किप केला जातो आणि मग सरळ जेवण घेतलं जातं। काही वेळेला मात्र काही ठिकाणी भाविक सकाळच्या प्रार्थनांनाही हजर राहतात। तसे आता हेही मोठ्या प्रमाणात भाविक ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रार्थनांमध्ये सहभागी झालेले आहेत। आज दिवसभर एकीकडे प्रार्थना असतील, दुसरीकडे सेलिब्रेशन असेल, पार्ट्या असतील, अशा प्रकारची धूम दिवसभर चालू राहणार आहे।